कल्पना करा, एका बाजूला आहे एक प्रतिष्ठित वृत्तपत्र केसरी, ज्यामध्ये तुमचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं, आणि दुसऱ्या बाजूला आहे समाजाचा रोष, धमक्या, विरोध आणि एक अनिश्चित भविष्य. आणि अशा क्षणी एक माणूस निर्णय घेतो, मी सत्य बोलणं थांबवणार नाही, जरी मला एकटं उभं राहावं लागलं तरी. तो माणूस म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. नमस्कार मंडळी, आज गोपाळ गणेश आगरकर यांची पुण्यतिथी आणि त्याच निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत केसरीतला राजीनामा देऊन आगरकरांनी कशी केली सुधारकची स्थापना. चला तर मग गोपाळ गणेश आगरकर यांना विनम्र अभिवादन करून या विशेष भागाला सुरुवात करूया. 1881 साल पुण्यात एक नवीन इतिहास घडतो. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मिळून सुरू केलं केसरी वृत्तपत्र. हे फक्त वृत्तपत्र नव्हतं, ते होतं स्वातंत्र्य विचारांचं हत्यार. आगरकर त्या काळात केवळ संपादक नव्हते, तर त्यांच्या लेखणीमध्ये विलक्षण तीक्ष्णता होती. त्यांच्या लिखाणातून समाजातील अंधश्रद्धांवर प्रहार होत असे, रूढी परंपरांवर प्रश्न उपस्थित होत आणि जनतेमध्ये विचारांची नवी जागृती निर्माण होत असे. हळूहळू केसरीमध्ये दोन विचारधारा उभ्या राहिल्या. टिळक म्हणायचे, आधी स्वातंत्र्य मग सामाजिक सुधारणा. तर आगरकर म्हणायचे, जर समाजच मागे असेल तर स्वातंत्र्याचा काय उपयोग. ते ठाम होते, सामाजिक सुधारणा हीच खरी क्रांती आहे. ही विचारांची लढाई वाढत गेली. 1891चा एज ऑफ कन्सेंट ऍक्ट म्हणजेच संमती वयाचा कायदा चर्चेत आला. या कायद्यामुळे मुलींच्या विवाहाचं वय वाढवण्याचा प्रयत्न झाला आणि समाजात दोन गट पडले. आगरकर ठामपणे म्हणाले, हा बदल आवश्यक आहे, समाजाने पुढे जायला हवं. तर अनेकांनी आणि टिळकांनी याला विरोध केला. ब्रिटिशांनी सामाजिक बाबतीत हस्तक्षेप करू नये. टिळकांचं स्पष्ट मत होतं की इंग्रजांच्या मदतीने सामाजिक सुधारणा करून घेतल्या तर ते वारंवार आपल्या सामाजिक आणि धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करतील. त्यांच्या राजकीय समर्थकांमध्ये सनातनी विचारांचे लोकही मोठ्या संख्येने होते. या पार्श्वभूमीवर केसरीमध्ये लेखांवरून वाद वाढू लागले. आगरकरांचे विचार संपादकीय मर्यादांमुळे दबले जाऊ लागले आणि त्यांना जाणवू लागलं, मी लिहितोय पण पूर्ण सत्य नाही. 1887 साल एक शांत पण ऐतिहासिक निर्णय घेतला जातो. गोपाळ गणेश आगरकर केसरीचा राजीनामा देतात. तो फक्त नोकरीचा राजीनामा नव्हता, तो होता विचार स्वातंत्र्यासाठी घेतलेला संघर्षपूर्ण निर्णय. त्या क्षणी त्यांच्याकडे पर्याय होते, सुरक्षित नोकरी, प्रतिष्ठा, स्थिरता. पण त्यांनी निवडलं सत्य बोलण्याची मोकळीक. एका वर्षानंतर 1888 मध्ये जन्म झाला एका नव्या आवाजाचा, सुधारक. हे केवळ वृत्तपत्र नव्हतं, तो होता समाजाला हलवून जाग करणारा आवाज, रूढींवर थेट हल्ला करणारी लेखणी आणि आगरकरांच्या विचारांचा मुक्त मंच. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, लोककल्याणासाठी कटू सत्यही सांगणं आवश्यक आहे. सुधारक मधून त्यांनी बालविवाहा विरोधात, अंधश्रद्धेविरोधात, जातीव्यवस्थेविरोधात आणि स्त्री शिक्षणाच्या समर्थनात निर्भीडपणे लेखन केलं. समाजात खळबळ माजली, पण आगरकर थांबले नाहीत. सुधारक चालवणं सोपं नव्हतं. आर्थिक अडचणी, सामाजिक विरोध, मानसिक दबाव आणि सततचा संघर्ष. पण इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, या ब्रीदवाक्यानुसारच ते आयुष्यभर जगले. त्यांची लेखणी म्हणजे तलवार होती, पण ती द्वेषासाठी नाही तर परिवर्तनासाठी होती. आगरकरांनी केवळ केसरी सोडली नाही, त्यांनी निवडलं विचार स्वातंत्र्य, सामाजिक प्रबोधन आणि सत्याचा मार्ग. त्यांचं आयुष्य फक्त 39 वर्षांचं होतं, पण त्या 39 वर्षात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला भाग पाडलं. आज आपण जेव्हा प्रगत महाराष्ट्र, सामाजिक सुधारणा आणि आधुनिक विचार यांबद्दल बोलतो, तेव्हा त्या पायाभरणीत एक नाव ठळक दिसतं, गोपाळ गणेश आगरकर. ते गेले नाहीत, ते आजही आपल्या विचारांमधून जिवंत आहेत. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. नातं जपणं महत्त्वाचं की सत्याशी प्रामाणिक राहणं? तुमचं मत कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.